काँग्रेस नेते राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे यांच्या कारनं धडकेत गोपाळ आरोटे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर चेंबूरमधील झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान माजी खासदार राहुल शेवाळेंनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। जखमी गोपाळ आरोटे यांच्या वडिलांचं आज निधन झालं। दरम्यान चंद्रकांत हंडोरे यांनाही इतर केसेसप्रमाणे अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळेला शेवाळेंनी केली। माहिती मिळाली त्या माहितीनुसार गणेश हंडोरे यांच्या कारणे त्यांना धडक दिलेली, त्यामुळे त्याचा दुर्दैवी अपघात झालेला आहे। आणि ही एक हिट अँड रनची केस आहे। जे कॉलेज आहे त्या चेंबूर या ठिकाणी त्या ठिकाणी गाडी त्यांनी लपवली आणि तिकडून तो फरार झाला। चंद्रकांत हंडोरे राज्यसभाचे खासदार यांनी जर मुलाला पाठीशी घातला असेल मुलाची गाडी लपवण्याकरता, कारण त्यांच्या कॉलेजमध्येच ती गाडी लपवली होती आणि त्या मुलाला फरार होण्याकरता जर मदत केली असेल तर त्यांना पण अटक व्हावी ही आम्ही मागणी करतोय। जो न्याय सामान्य जनतेला दुसऱ्यांना जो न्याय मिळेल तोच न्याय या ठिकाणी पण मिळायला पाहिजे ही मी अपेक्षा करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।